आज मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण दिंडीचा दुसरा दिवस असून आज सकाळी 9 वाजता मनोज जरांगे पाटील हे मातुरी या गावातून पुढील दिशेने कूच केले आहे। यावेळी त्यांच्यासोबत लाखोच्या संख्येने मराठे दिसून येत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे पाटील यांनी। पाहूया। सरकार म्हणतं ते नीटपर्यंत यायला पाहिजे, पण सरकार अजून काही तर मनोज जरांगे पाटील सांगितलं सरकारला आमचे दार उघडे आहे। चर्चा करून हा मनोज जरांगे पाटील हे आता मातुरी या गावामधून सध्या निघाले आहे आणि सध्या मुंबईकडे ते रवाना झालेले आहे। सध्या जर बघितलं मनोज जरांगे पाटील त्यांच्यासोबत जर बघितलं सध्या लाखोच्या संख्येने जे आहे मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर महिलांचाही मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग असलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील हे आता सध्या मुंबईकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकारला आता चर्चा करायची असेल तर आमचे दार मोकळे आहे असं देखील आता सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। मात्र आता सरकार काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आता जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागे जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने सध्या मराठा बांधव जे आहे ते मुंबईकडे कूच करत आहे। त्यामुळे आता सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं मानलं जात आहे। मोर्चामधून विजय